आज जे काही शक्तीपीठ महामार्गाविरोधात ती घेतलेली भूमिका एकूणच जर या सरकार सत्तेवर आणलं बघितलं तर त्यांना सहज सावध सापडणारा असं म्हणून शेतकरी ते वारंवार त्या शेतकऱ्यावर सावधाची जशी शिकार करावी अशी वेगवेगळ्या माध्यमातून त्याला संपवायसाठी प्रयत्नशील आहे. आमच्या घरात दाणे शिल्लक नाही तळपासाठी आणि दळण वाढवण्यासाठी आमच्या जमिनी काढून घेणारे सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जवळचे सगळे जे बगलबच्चे पिलावळ आहे वारंवार शेतकऱ्याचा अपमान करायला लागलेले आहे. म्हणजे त्याचं अप्रतिष्ठित जगणं त्याला या समाजामध्ये जगायला मुश्किल करून ठेवलेला आहे. बबन गोनीकर सारखा माझे आमदार भाजपचा काय वाटेल ते बोलतोय, त्याला माहिती आहे त्याच्या अंगावर घातलेली कपडे फिरक्याला गाडीचं डिझेल 1 रुपयानं आमच्या खिशातनं आमच्या मायबापानं गाड्याच्या घामाच्या दामातून त्याला निर्माण झालेला आहे. ही विधानसभा काय अशीच त्यांच्या बापदाद्याच्या संपत्तीवर कर्ज काढून बांधलेली नाही आहे देशामध्ये. हे संविधान जे झालेलं आहे संविधान कष्टकऱ्यांसाठी उभा केलेलं संविधान आहे. आजपर्यंत काँग्रेस पक्षाने या संविधानासाठी आणि संविधानाच्या विचारधारेसाठी योगदान दिलेलं आहे. अनेक चांगले नेते या देशामध्ये घडून गेलेले आहेत. आज ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी बंटी साहेब सारखा नेता असू दे त्यांनी देखील ही इंडिया आघाडीची मोठं बांधून या भाजपच्या विरोधात एक वोट चांगली तयार केली. आपण सर्वजण त्यांना साथ देण्यासाठी आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी चांगली ताकद द्यायला आहे. हा कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा देशातल्या या पारतंत्र्याच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रातील देशाला दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची गरज आहे आणि भाजप रूपी या भस्मासुराला काढण्यासाठी उद्याच्या 1 तारखेचा मोर्चा असेल, हिंदी विरोधी सक्ती कायदा असेल, जन सुधारणेच्या कायद्या गेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दळचेपी करण्यासाठी गळचेपी करण्यासाठी हे सरकारने घातलेला घाट असेल किंवा अन्य कुठले विषय असतील आपण प्रखरतेने आणि प्रामुख्याने बोललं पाहिजे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला कोल्हापूरकडनं जास्त अपेक्षा आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारधारेवर चालणारा स्वाभिमानी आणि स्वावलंबन जगणारा हा कोल्हापूर जिल्हा वेगवेगळे धोरण अवलंबून हा जिल्हा नष्ट करण्यासाठी जे धोरण चालू आहे निश्चितच जी काय परवा दिवशी जी कोंडे साहेबांची मीटिंग झाली सर्किट हाऊसला त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलेलो आहे आणि गावोगावातल्या शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांना आम्ही संपर्क करून सध्या वारीचा दिवस असल्यामुळे आषाढी वारी असल्यामुळे अनेक तर पंढरपूरच्या वारी देखील गेलेले आहेत. त्याच्यातूनही आम्ही जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील राहू. उद्याच्या 1 तारखेला संपूर्ण ताकदीने किसान काँग्रेस देखील पाठवून उतरेल.